तांदूळ कसा सांगायची गुडी गेला की बसका बसतो 5 जण बसले 5 जण मोठी नाही म्हणजे असं इकडे बघ ना काय झालंयस तू एवढा त्याला भूक नाही का हॅलो गाईज सारखंच बोल ना तू पण आता त्यांना कसं वाटेल का एक वेगळा बोलते एक वेगळा बोलते हॅलो गाईज 1 2 3 गोष्ट हॅलो हॅलो गाईज आज आम्ही आलोय आमच्या गावाकडे आणि आज आम्ही तुम्हाला माहीत झालं असेल आतापर्यंत की आम्ही आलोय भात म्हणजेच काय आता आमची शेतीची कामं चालू झालेली आहेत आणि पाऊस पडतोय कामं चालू तर ती कामं चालू झालेली आहेत आणि आज आमच्या दोघींच्या कॉलेजला सुट्टी आहे कारण की आज मुसळधार पाऊस दिला पावसामुळे सुट्टी दिली ना बघू आता चहा पेतो आणि मग जातो कारण की मला खूप जास्त भूक लागली यार ना आताच लाईट आले आमच्याकडे पण मी काहीच घातलेलं कानात नाही कुठेच नाही पावडर पण नाही साधी लावलेली मी काय सॉरी चलो अंधार दिसतोय थांबा ए भाई कलर बघ कसं चेंज झालाय तर हा आमचा पाड्यावरचा घर आहे तुम्हाला माहित असेल नको लाईट कारण की आताच लाईट आली हे छान दिसतंय मला असं वाटतंय मस्त थांबा माझी मम्मी इथे चहा करते आता आम्हाला मस्तपैकी कारण की आमच्याकडची लाईटच गेले असं ना कॅमेरावर थोडंसं वेगळंच झालं असं वाटतंय मला बघू आता काय करतो आम्ही आता जाऊ लावायला न मग येऊ काय झालंय तुम्हाला मी सांगते मी चार्जरच नाही आणलेला आणि आता माझ्या फोनची चार्ज संपायला लागले आणि मला नाही माहिती का मी काय करणार आहे की बस मस्त मस्त चुलीजवळ बसायचं चहा प्यायचा मस्तपैकी भाकर खायची तर गाईज या शेतामध्ये आता आम्ही आता ट्रॅक्टर होतो बघा दिसतंय का तुम्हाला ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर चढवायला लावलाय आणि आता आम्ही हे मूठ घेऊन जाणार आहोत चला तर जाऊ आणि मी असं काही से घातलंय रेनकोट घातलाय आणि आता मी चालली आहे मस्तपैकी आणि तुमच्यासाठी मी खास छत्री घेऊन आले का तर तुम्ही भिजले तर मी त्याच्यात हा एवढा पाऊस पडतोय ना की बाप रे बाप खूपच जास्त आणि असं चिकचिक वाटतंय पूर्ण अंग माणसं आली आहेत कामाला आता बघू ती पटापट काम करतात की टाइमपास ती पण करतात आमच्यासाठी तुम्हाला आवाज कमी येईल आय डोंट नो येईल जास्त कमी माहीत नाही पण या असं ना तू कुठं आलायस तू त्यांना सांग शेतावर आलायस जोरात बोल त्यांना आवाज नाही येत शेतावर आलाय तो कुठे आले तुम्हाला समजते शेतावर आलाय शेतावर इकडे बघूया आपण आणखीन एक गोष्ट तुमच्याकडे शेती लावायला सुरुवात केली की नाही नक्की मला कमेंट करा प्लीज यार कमेंट करा तुम्ही मला बिलकुल कमेंट करत नाही म्हणजे कायच आहे तुमच्याकडून जर तुमचा रिस्पॉन्सच नसेल असेल ना तर मग मला समजणारच नाही की तुम्हाला नक्की कसे ब्लॉग्स आवडतात नुसते इमोजी किंवा हेम टाकून प्लीज हे नका करू थोडंसं काहीतरी कमेंट करा की जेणेकरून मला ते असं वाटेल की या तुम्ही बघताय बट कमेंट नाही करत आहे ही गोष्ट वाईट आहे तुम्हाला मी पुन्हा सांगते ओके तू जावा आणि कमेंट करा कट आहे यार या ट्रॅक्टरची तर कोणतं शेत किती कालच माणसांनी एवढा लावला बघा तुम्ही तो कोपरा दिसतो तुम्हाला तो कोपरा तिथनं डायरेक्ट त्या सरळ म्हणजेच इथून तिथे ते तिकडे साईडला ते एक कोपरा आहे तिकडे लावला परत तिकडून सरळ म्हणजेच हे 3 शेतं होतात म्हणजेच नॉर्मल असं शेत असेल तर अशी 3 शेतं होतात ते आता मोबाईलमध्ये दिसायला जवळ दिसतात बट रिअलमध्ये जास्त असं लांब आहे तो लांब लचक आणि आता ह्या शेतात पण लावायला लागलं ते बघा मम्मीचा लावतं तिकडे ती माणसं माझी मम्मी बघा आत्ता इथेच आहे आवाज येते तुम्हाला आवाज टुप टुप टुप
माझ्या डोक्यावरून पण पाणी पडायला लागलंय. चालली आहे माझ्या दीदीला, आप्पांना, पप्पांना आणि तिकडे ती माणसं आहेत त्यांना बोलवायला, कारण की माझी मम्मी बोलले की त्यांना पण बोलवून घेऊन ये जेणेकरून पटापट लावता येईल आणि आज फिनिश करायचं सगळं काम. फायनली ट्रॅक्टर आला आता. तर आता मी जातो जेवायला, जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. अन्नाचं आणि घराचं काम चालू आहे. अँड लुक एट दिस नाईस. इथे पण पाणी पण येते आता. तर अण्णा कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढा मस्त तुमच्या घराला काय काय केलं आहे काम? पैसे उडवून झाल्यानंतर कसं पैसे उडवल्यानंतर कसा वाटतंय तुम्हाला? दुःख होते. मस्त वाटते, दुःख होतंय नक्की. बनवल्यानंतर मस्त वाटते. तर गाईज ओके, तर आता आम्ही चाललोय पुन्हा शेतावर. आणि हे बघा इकडे सगळं लावलं आहे आम्ही. मी पण काम केलंय खूपच जास्त ना गाई. आई बघा कशी बघते माझी. तेव्हा आपण ट्रॅक्टर लावलेला तर कम्प्लीट केला. हा तिकडचा मी तुम्हाला दाखवलेला ना तो शेत, हां तो पण कम्प्लीट केला. तर रस्ता वाटतो यार, छान वाटतं. आणि माझी आजी मध्येच चालते, ती आणखीन भारी दिसते. मस्त दोन्हीपैकी दोन्ही साईडला मस्त भात लावलाय आणि मध्येच रस्ता. साईडला तुरी आणि तुरीच लावल्यात आम्ही. हे बघा दिसतात ह्या सगळ्या आम्ही तुरी लावल्यात. आणि तुम्ही तुरी कधी तुम्ही शेती करता की नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि हा आमचा छोटूसा काय बोलतात त्याला, धबधबा नाही, धबधबा नाही आहे, काहीतरी हाय, आय डोंट नो. आणि मला इथून जायला खूप जास्त भीती वाटते, कारण की हे खूप जास्त डेंजरस आहे. आणि हे तुटायला आलं आता, कधी कोसलेलं माहीत नाही म्हणून. चलो आता जेवल्यानंतर आम्ही अशी झोपलो होतो आणि आता झोपल्यानंतर चाललो रिटर्न. आणि तुम्हाला माहीत नसेल बट इतकी मज्जा येते ना, जे आम्ही सर्वजण एन्जॉय करतो. यार काय मजा येते खूपच जास्त. आय नो मी थोडी भूतासारखी दिसायला लागले यार. पुन्हा केस बीस माझ्या इकडे तिकडे झालेत. मस्त वाटतंय. मी आता मस्त गाईस मी फायनली मूठ बांधला आणि मला मूठ बांधता यायला लागला. आणि हा म्हणजे टिकला लावलाय, त्याला इग्नोर करा कारण की आता चुकून लागलाय, मी काहीच करू शकत नाही. आता बघू तुम्हाला काही ते दाखवायचं आहे. पकड असंच पकड. आणि हा मूठ मी पहिल्यांदा खाली कर जरा, खाली कर. हां बस, हा मूठ मी पहिल्यांदा बांधला आहे, ही नवीन गोष्ट. आणि सेकंड याच्यामध्ये कुठला वेफर्स नाही. ओके हा पाहुणा बघताय. हे आमचे शेत आहे आणि ही बघा. आणि तिला टाकून आले म्हणून ती माझी एवढी चिडलेली आहे. हे बघा आता चिडलेलीच आहे ती सध्या तरी. सगळं मला नाही लागला नाही याला, पण एवढी ती चावलं मोठं लागलं. आणि गाईज काल आम्ही संध्याकाळी पूर्ण हे केलेलं आहे. पाऊस आलाय. चहा नाश्ता, आता मी चहा नाश्ता करू आणि मग रिटर्न बघू आता लावायला येऊ, नाही तर मग आराम करू, कारण की वैतागलोय खूप जास्त आता. आता तुम्ही बघितलं मस्तपैकी अंघोळ धुतले आम्ही, कपडे बिपडे चेंज केले. आता खूप जास्त का पूर्ण दिवस भाई आम्ही काम केलं, पूर्ण दिवस खूपच डेंजर होतं. आता भाऊ काहीतरी खातो आणि मग घरी जाऊ, नाहीतर मग थांबू इथे जेवू आणि मग जाऊ. कारण की काल पण लाईटच नव्हती, बिलकुल लाईटच नव्हती घरी.
म्हणजे इकडे लाईट नसते तेव्हाच तिकडे पण लाईट नसते. पण बघू आता, कारण की खूप जास्त कंटाळा आलाय मला. या चला आता काय ते बघू, खातो आम्ही. ओके. तर आज आमच्या आईने केले आहेत भजी. भजी, तळलेला भात आणि चहा. अमेझिंग, भारी आहे. बघू आता खातो. मी इथे बघते, तुम्हाला असं वाटत असेल मी इथे बघते, इथे बघायला पाहिजे, पण मी इथे बघते. तर काय करू, मी इथे बघायला पाहिजे. मी सॉरी. आता कसं झालं आहे, माझा चेहरा इथे मला दिसतोय समोर इथे, तर मी इथे बघायचं मी सोडते, कॅमेऱ्याकडे बघायला पाहिजे. समजलं. सो हे बघा, किसका देखो, हे तानू का इधर रुको, हे मेरा. मोठं झालो. इकडे भजी आहे. अरे या आम्ही खाऊन आम्ही आता तळले. तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि तिकडनं जेवणच आलेलं होतं, तर डायरेक्ट झोपू आम्ही. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली व्हिडिओ. आणि तुमच्याकडच्या भात लावून झाला की नाही नक्की मला कमेंट करा. आणि याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार खूप जास्त मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि तुमचं भात लावून झाला की नाही नक्की सांगा. ओके. मला पण ना, आमचा आज 3रा दिवस होता भात लावायचा आणि आज आमचं पूर्ण संपलं आहे, पण आताच सगळं लावलं आम्ही. बाय बाय, टाटा.